यूट्यूब फॅमिली, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर बघा, मी शाक्याला सोडवायला चाललेले आहे. 10 वाजता त्याची शाळा आहे आणि मी चाललेले आहे. आता बघा, आवरलंय माझं, निम्म अर्ध काम आवरलंय आणि आता राहिलेलं कपडे फरशी आल्यावर करणार. आता ह्याच्या शाळेसाठी मला तिथं ते बसावं लागतं, कारण हा एकटा बसत नाही. तर बघा, मी तुम्हाला दाखवते शाक्यानं कसं आवरलंय. मी तुम्हाला शाक्याची शाळा पण बघा, शाक्य कसं आवरून थांबलेला आहे. शाक्य आहा, आवरून बसलं बाबा माझं, आहे का ना. बघू, चला चला, शाळेत कोण जाणार आहे. शाक्य आवरून बसलेला आहे. पुढच्या वर्षी त्याला शाळेचा ड्रेस घ्यायचा आहे का ना. बालवाडीत शाक्य कसा खेळतं, इथं अंगणवाडीत आणलंय जवळच्या आणि शाक्य खेळतं. सगळी मुलं खेळतात. अजून काही सगळे आलेली नाही, ती अजून येणार आहे. ती बाकी शाक्य खेळत बसलाय. कसा आहे मग शाक्य. जानेवारीच्या आसपास पैसे बघा. मी आता शाळेतनं आलो आणि आता बसलेलो आहे शाळेतनं येऊन. तर मी बसते आपली त्याच्यासाठी 1-1.5 तास आपलं त्याच्यासाठी आपलं तेवढंच त्याला बोलता येईल, ही होता येईल. तर मी म्हणलं की राहिलेलं काम करायचं आहे अजून. मग कसं आता त्याला बोलता यावं म्हणून डॉक्टरांनी सांगितलं आपलं अर्धा-1 तास का होईना त्याला शाळेत बसवत जावा म्हणून आपलं मी त्याला त्याच्यासाठी जाते मी शाळेत. पण तो काय शाळेत थांबत नाही. बघा, हे आई तर कसा मारामारी करतोय, कसं तर बघा कसा मारतोय. तसं तिथं पोरांना मारामारी करतो, ढकलतो, ह्याला लात मार त्याला लात मार. मग त्याच्यासाठी बघा 1 तास थांबावं लागतं सगळं घरातलं काम सोडून. 1-1.5 तास मग जाते. आता काय करायचं, आपल्या पोरांसाठी जावं लागते. आता आमच्या सासूबाईंना म्हणलेलं होतं मी आत्यांना की जावा 1 तास बसा त्याच्यासाठी. डॉक्टरांनी सांगितले तो पोरांच्यात गेला की त्याला येईल बोलता चांगलं. शांत बस, फाटका देईल मी, कसा मारतोय. आणि मग त्यांना म्हणलं डॉक्टरांनी सांगितलंय त्याला अर्धा-1 तास बसवलं तरी तो चांगला बोलेल, पोरांच्यात जरा खेळेल बिळेल. तर मग आमच्या आत्या म्हणले की डॉक्टरांनी सांगितलंय म्हणलं डॉक्टरांनाच बोलव, इथं बसा. मग आता कसं तर आपलं पोरगाय म्हणलं आपल्याला जावंच लागते ते हातातलं सोडून. तर बसतो जरा थोडंफार आणि त्याच्यात आता त्या पोरांच्यात खेळून खेळून बरीच सुधारणा झालेली आहे. आणि आता तो बोलतो पण चांगला, म्हणजे आता बोलतो काही का होईना, तो प्रत्येक वस्तूचं नाव घेतो, ही करतो. आता त्याच्यात बरीच सुधारणा झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं बुद्धवंदना थोडी थोडी म्हणतो तो. त्याच्यामुळं मला चांगलं वाटतं. बुद्धवंदना त्याला चांगली यायला लागली. म्हणजे बुद्धं शरणं गच्छामी म्हणतो, धम्मं शरणं, संघं शरणं, आहे ना रे बाळा, म्हणतो ना. म्हणून दाखवतो बाबा त्याला रोज यावं म्हणून. आज एका मुलाचा वाढदिवस होता शाळेत, तर त्याला चॉकलेट दिलं ना बाळा. काय दिलं तुला, काय दिलं बाईंना रे तुला, काय दिलं. हो, कुत्रा आले, कुत्र्याला हाड म्हणतोय तो, आहे ना रे. हाड म्हणाव, हाड येऊ नकोस तू. कुत्रे तर डायरेक्ट घरातच येते, ते कुत्र्यांना येडं लागले ते, आहे ना रे बाळा. घरातच येते डायरेक्ट ते कुत्रे पण. चॉकलेट दाखव, तुला चॉकलेट दिले. हा बघा, त्याच्या शिक्षकांनी त्याच्या बाईंनी तुला चॉकलेट दिलं ना, आहे ना. हो, हंबा आली, हंबा. हो, हंबा आली. आता तू मारील, हंबा मारती ना रे बाळा, मारती ना हंबा. सांग यांना हंबा मारती म्हणावं, आहे का ना. चॉकलेट दाखव तुझं चॉकलेट. हा, चॉकलेट दिलं म्हणावं माझ्या शिक्षकांनी आज, आहे ना. वाढदिवस होता ना रे, कुणाचा होता रे वाढदिवस. चॉकलेट खाण्याची तर पद्धत तुम्हाला सांग का, त्याला वरच्या खाण्याचं काही वाटत नाही तसलं चॉकलेट. हो, पण आहे ना. हां, खाली बसा, खाली खाली बस. हो, खाली बसायचं, खाली अजिबात नाही मांडीवर बिंडीवर बसायचं. बसा खाली. आगाऊपणा करतो नुसता. कोण करतं रे आगाऊपणा.
शाक्य करतो ना आगाऊपणा. हात वर करतो. शाळेत अजिबात नीट बसत नाही. ह्या पोराला मार, त्या पोराला मार, ह्याला लात मार, त्याला लात मार, ह्याला ढकलून दे. त्यासाठी बसावं लागतं बघा 1-1.5 तास. आहे ना. त्या डोक्याला वैताग होतो. शाळेत तर अजिबात बसत नाही. घरी चल आणि घरी चल. वरडायला आणि रडायला सुरुवात होती. आहे ना रे बा. लगेच वरडायला सुरुवात होती ना तुझी. घरी चल, घरी इथं बोंबलत हिंडायचं. इकडून तिकडे तिकडून इकडं. आहे का नाही. तिला चांगलं वाटतं. त्याला घरी लय चांगलं वाटतं. शाळा म्हणले की त्याला नकोच वाटतं. अंगावरच काटा येतो शाळेत आवरायचं म्हटलं तर. इथं घरीच रडायला सुरुवात करतो ते. आणि तिथं गेला तरी नीट बसत नाही. इतका वैताग देतो. घरी पण लय वैताग देतो. त्या शाळेत पण लय वैताग देतो. चॉकलेट खातोय. माझा उजेड दादा नव्हता देत एवढा. त्याचा मोठा भाऊ नव्हता देत. पण ह्यांनीच वैताग दिलाय बघा. हां. आज तर बसतच नव्हता कसला. कसं झालं ते तापामुळं मी त्याला शाळेत पाठवलं नव्हतं 2-3 दिवस. तर तो आज शाळेतच बसायला नको म्हणत होता. गेल्यापासूनच घरी चल, घरी चल, घरी चल. म्हणलं ग बस बाबा. बसावलं कसं तरी 1-1.5 तास. आणि आणलं आता चला. चला आता बघा घरातली कामं राहिले ती. हे बघा कपड्याचा पसारा पडलेला आहे. कपडे पडलेले आहे ती. भांडी ही घासून गेलेली होती. किचन वाटा ही धुवून गेलेली होती. इथलं सगळं व्यवस्थित करूनच मग मी बाहेर पडते. मग आल्यावर काय सगळं भांडी ही सगळं व्यवस्थित करून गेलेली होती मी सगळं. मग आता कपडे राहिल्यात. कपडे धुवायची आणि फरशा पुसून घ्यायच्या. कपडे पडले पडलेले आहे ती. अजून आहे ती घरात कपडे. आता ती कपडे धुवायची आणि फरशा ही आता हा झोपल्याशिवाय नाही तर माझ्या पहिला हा फरशी पुसाय पहिला येतो. घरातल्या कामाला नाही वेळ लागत. पण काय होतं माहिती आहे का. मी आता कपडे हे धुवाय बसली की ते पाण्यात येतो बघा. आणि मग ते पाण्यात भिजून भिजून अजून दुखणं वाढतंय. ते त्याला आता काय वैताग येतं ते पाण्यात भिजाय. एकतर त्याला घ्यायला कोण नसतं काय नसतं. त्याला ती लक्ष ठेवत ठेवत करायचं म्हणल्यावर मग ते असं दुसरीकडे जर खेळायला सोडलं तर दुसरीकडेच जातो. आणि इथं मी कपडे धुवाय बसली तर मग पाण्यात येतं. एकतर भिजतं तरी नाही तर कुठं तरी निघून जातं. असं एका जागेवर तो अजिबातच बसत नाही. लय वैताग देतो तो. तर मग काय तरी पण आता बघायचं काहीतरी करून. आणि सारखं मोबाईल बघणं पण नाही चांगलं. त्याला मोबाईलवर गाणी लावून दिली तर बसतो जाग्यावरती. पण मला असं वाटतं मोबाईल बघणं नाही चांगलं. तर ती पण पाणी बघितलं की मोबाईल नाही काय नाही लगेच पळत येणार तो तिथं भिजायला. पाईप धरल पाण्याचा ते नळाखालीच उभा राहील असंच करतो. येड्यासारखं करतो. चला आता लय कामं पडलेले आहे. ते गप्पा मारून नाही जमणार. तर चला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला बाय बाय.